नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय ATSE प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरीचं मराठी व गणित म्हणजेच पेपर 1चं आपण पेपर सोल्युशन पाहणार आहोत। तर पहा विद्यार्थ्यांनो, आता येणारे तुमची बुद्धिबळाच्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या लक्षात येणार आहे की कशा प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले जातात। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे, शेवटपर्यंत पाहायचं आहे, कारण बरेचसे बारीकसारीक टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयोगाचे ठरणार आहेत। तर पहा, विभाग एक आहे भाषा, त्याचे 25 प्रश्न असतात आणि 50 गुणासाठी। सगळ्या परीक्षेचा सिलेबस हा अगदी सारखाच असतो आणि बरेचसे प्रश्न हे सारखे देखील असतात, म्हणून व्हिडिओ तुम्ही पाहायचा शेवटपर्यंत। तर पहा, काय प्रश्न आहे पहिला, तर उतार आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला योग्य उत्तरे निवडायची आहेत। तर पहा, यासाठी आपल्याला उत्तराचं वाचन करायचं आहे, घाई गडबड करायचं नाही आहे, आपल्याला उत्तराचं वाचन व्यवस्थित करायचं विद्यार्थ्यांनो। तर आता उत्तराचं वाचन करूयात आपण। डोमकावळ्याच्या आकाराचा हा पक्षी शहरी व ग्रामीण भागात दिसतो। पाठ काळी कुळकुळीत व चमकदार, पंख तांबूस पिंगट तर शेपूट लांब रुंद आणि काळ्या रंगाची, काहीशी लांब मजबूत चोच आणि लालबुंद गुंजेसारखे डोळे ही या भारद्वाज पक्षाची वैशिष्ट्ये। भारद्वाज पक्षाबद्दल इथे माहिती दिलेली आहे। मनुष्यवस्तीच्या आसपास बागांमध्ये माळरानावर हा पक्षी आढळतो। उंदीर, साप, सरडे, बेडूक, नागतोडे आणि इतर पक्ष्यांची अंडी हे या पक्षाचे खाद्य। फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात हा पक्षी स्वतःचे घरटे बांधतो। पाने आणि काटेरी झुडपावर अथवा बुंध्याजवळ गोलाकार मडक्याच्या आकाराच्या घरट्याला एका बाजूने दार असते। हा पक्षी खूप 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 असा सर्वत्र घुमणारा आवाज काढतो। नेहमी जमिनीवर अथवा कंपाऊंडच्या भिंतीवर असणारा हा पक्षी कंपाऊंडच्या भिंतीवर फिरणारा हा पक्षी काही वेळेस झाडावरही फांद्यामधून फिरताना दिसतो। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला उत्तराचं व्यवस्थित वाचन करायचं आहे, समजून घ्यायचं की उत्तरामध्ये काय माहिती दिलेली आहे। तर आता पाहूयात प्रश्न। पहा, प्रश्न पहिला, सर्वत्र आढळणारा पक्षी असा कोणाचा उल्लेख केला आहे? तर पहा, कावळा, भारद्वाज, डोमकावळा की कोकिळा? तर भारद्वाज, 2 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं आहे। दुसरा प्रश्न पहा, उतारात वर्णन केलेल्या पक्षाबाबत असत्य विधान कोणते? तो कावळ्यासारख्या काळा कुळकुळीत आहे, हे बरोबर आहे। त्याची शेपूट आखूड रुंद व काळ्या रंगाचे, हे देखील बरोबर आहे। तो अनेक प्राण्यांची अंडी खातो, हे देखील बरोबर आहे। तो कावळ्याची अंडी खातो, पहा हे विधान असत्य आहे। फक्त कावळ्याची अंडी खातो असं म्हणलेलं नाही आहे, तो अनेक प्राण्यांची अंडी खातो असं म्हणलेलं आहे, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पहा, तिसरा प्रश्न, उतारात वर्णन केलेला पक्षी घरटे बांधण्यात किती महिने मग्न असतो? 12 महिने, 8 महिने, 7 महिने का 9 महिने? तर पहा, उतारामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। त्यानंतर पहा, प्रश्न 4 ते 6 साठी सूचना, ही कविता पूर्वक आपल्याला वाचायची आहे आणि कवितेवर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। तर पहा, कवितेचं वाचन करूयात। कुरणावरती वडा खालती गावी वळत बसतो, स्फटिकापरी निर्मळ खळखळ जरा वाहतो, पावा फुंकणी मंजूळ नादे, रान भरुनी टाकीतो, आनंदाने डोळे भरता प्रभूजीला प्रार्थितो, गाई मागे रानो माळी शीळ भरत हिंडतो, दऱ्या दऱ्यातून रान ओहळावरी मौज मारितो, उन्ही त्यानंतर उन्हाची भीती कोणाला, पाऊस काय करील मजला, भीतो मी कोठे थंडीला, श्रीमंतापरी गरिबा, कोठे वारा तो दुखवितो, देवाची वरी सदा हवाला टाकून मी राहतो। तर पहा प्रश्न, कवितेतील हवाला या शब्दाचा अर्थ काय? वाऱ्याला, शेतकऱ्याला, विश्वास का देवाची? देवावरी मी हवाला टाकून राहतो म्हणजे काय? विश्वास। 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पहा, 5वा प्रश्न, वारा कुणाला दुखवितो? गरिबांना, गुराख्यांना, गायींना का श्रीमंतांना? तर पहा, कवितेमध्ये काय उल्लेख केलेला आहे? श्रीमंतापरी गरिबा, कोठे वारा तो दुखवितो? श्रीमंतासारखा गरिबांना तो वारा दुखवतो का असं म्हणलेलं आहे, म्हणजेच कवितेच्या अर्थानुसार वारा कुणाला दुखवितो? श्रीमंतांना, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पहा, 6वा प्रश्न, शीळ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? शिटी, वारा, खीळ का पावा? तर शीळचा अर्थ शिट्टी असा होतो, म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे। त्यानंतर पहा, 7 ते 9 साठी सूचना, सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे। दूरदर्शन हे एक माध्यम आहे, दृक आणि श्राव्य हे दोन्ही प्रकार त्यात आहेत, परंतु कुठल्याही गोष्टीचा काय असणार आहे? अतिरेक वाईटच। कुठलीही गोष्ट जर आपण अति केली तर काय होणार आहे? अति तेथे माती, म्हणजे ते अतिरेक आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। दृक आणि श्राव्य हे दोन्ही प्रकार त्यात, पहा दोन्ही प्रकार कसे असतात? वेगवेगळे असतात का? नाही, एकवटलेले असणार। दूरदर्शन हे काय आहे? प्रसार माध्यम आहे, धोकादायक असं म्हणू शकत नाही आपण, ते प्रसार माध्यम आहे। दृक म्हणजे दृश्य, श्राव्य म्हणजे आपण जे काही ऐकतो ते, हे दोन्ही प्रकार त्यात एकवटलेले आहेत, परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक काय असतो? वाईटच। म्हणून अशा प्रकारे हे तिन्ही पर्याय तुम्हाला बरोबर निवडायचे होते। तर अशा प्रकारे इथे सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार होणार आहे। त्यानंतर संवाद दिलेला आहे 10 ते 12 साठी।
त्यानंतर पहा प्रश्न 10 ते 12 सूचना. खालील संवाद काळजीपूर्वक वाचावा. त्याखालील प्रश्नांसाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधा. तर पहा संवादाचं वाचन करूयात. मनीषा, का रडवलंस बाळाला? अहो साबण तोंडात घालतोय तो तुम्हीच घ्या तुमच्या लेकाला. अगं अशी का वैतागलीस? आत्या सकाळपासून फार त्रास दिले, त्यामध्ये आज ऋषीपंचमीचा उपवास, वैताग मला सगळा. मनीषा, देवाजवळ सांजवात लावा आता आणि इकडं माझ्या राजाला सांभाळा तुम्हीच तुमच्या नातवाला मामांची. तर पहा या संवादामध्ये आधी आपल्याला पाहायचं की किती जणांनी भाग घेतलेला आहे. तर ही पहिलं वाक्य कोण बोललेलं आहे? मनीषा, का रडवलेस बाळाला? तर ती अहो म्हणत आहे, म्हणजे तिचा पती असणार आहे, मनीषाचा पती. आणि ही मनीषा बोलते. वैशिका वैतागली म्हणजे ती मनीषाची सासू असणार आहे. ही पुन्हा मनीषा बोलत आहे, हे पुन्हा मनीषाचे सासरे बोलत आहेत आणि ही मनीषा. तर पहा संवादामध्ये तर पहा पहिलेच प्रश्न आपल्याला विचारले, संवादात प्रत्यक्षात किती व्यक्तींनी भाग घेतला होता? तर 4 व्यक्तींनी भाग घेतला होता. 4. 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी संवादात भाग घेतला नाही? मनीषाने हो भाग घेतलाय, सासऱ्याने हो भाग घेतलाय, सासूने हो भाग घेतलाय, परंतु बाळाने भाग घेतलाय का? नाही. म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे आहे. त्यानंतर पहा 12वा प्रश्न, मनीषाने अहो कोणाला म्हटले असावे? अहो कोणाला म्हणतात? दिराला नाही, सासऱ्याला नाही, आपल्या पतीला, सासूला नाही. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 13वा प्रश्न, गुरुजींनी सर्वांना शाबासकी दिली. या वाक्यातील सर्वनाम कोणते? सर्वांनी दिली गुरुजींनी शाबासकी, तर सर्वांना आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे, ते तिथे सर्वनाम असणार आहे. त्यानंतर पहा 14वा प्रश्न, पावक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पावक हे कोणाचा समान शब्द आहे? अग्नी, विस्तव, अनल, वन्ही. पाणी येईल का? नाही. विस्तव 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. परमेश्वर देखील येणार नाही, खग देखील येणार नाही. खग हे पक्षीचा समान शब्द आहे, पक्षीला आपण खग, विहंग, विहंगम असं म्हणतो. परमेश्वरचा समान शब्द आहे ईश्वर, ईशस. त्यानंतर विस्तव म्हणजेच पावक, वनी म्हणतात, वैश्वानर म्हणतात, अग्नीला अनल म्हणतात. हे सगळे समान शब्द विद्यार्थ्यांना तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि अग्नीचं जर आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे, कारण बऱ्याच वेळा या परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्याचप्रमाणे पाणीचं देखील समान शब्द आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत आणि याचा शॉर्ट व्हिडिओ देखील तुम्हाला मिळणार आहे आपल्या चॅनलवर. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालील वाक्याचा अर्थ होणाऱ्या म्हणीची योग्य निवड करा. कामे भरपूर पण वेळ थोडा. अति तिथे माती नाही. पेराल तसे उगवेल नाही. रात्र थोडी सोंगे फार. हो अगदी बरोबर आहे. रात्र थोडी सोंगे फार या म्हणीचा अर्थ आहे कामे भरपूर पण थोडा वेळ. करावे तसे भरावे येईल का? नाही. म्हणून 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचे आहे. त्यानंतर 16वा प्रश्न पहा, तो अभ्यास करील या वाक्यातील काळ ओळखा. तो अभ्यास करील म्हणलेला आहे, मग काय येणार आहे? भविष्यकाळ. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. सकाळ, वर्तमानकाळ, भूतकाळ हे चुकीचं होणार आहे. त्यानंतर पहा 17वा प्रश्न, वर्णानुमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? वर्णानुक्रमे म्हणजेच काय? कचट तपच्या क्रमानुसार. मग पहा आधी सर्वात आधी क येतं व्यंजन, म्हणून कंदील 1 नंबरला येणार आहे. कचट, तप, त, थ, द. त मध्ये द येतं, त वर्गामध्ये द हा व्यंजन येतो, म्हणून दिवा 2 नंबरला येणार आहे. प 3 नंबरला येणार आहे आणि समय 4 नंबरला. आपल्याला काय म्हणलं? तिसरा म्हणजे पणती. पणती या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. 2 नंबरचे पर्याय बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न, सिंह गुहेत राहतो या वाक्यातील उद्देश कोणते? उद्देश कोणाला म्हणतो आपण? ज्या वाक्यामध्ये आपण उद्देश कोणाला म्हणतो आपण? दिलेल्या वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल बोललं जातं त्याला आपण उद्देश असे म्हणतो. तर इथे सिंहाबद्दल बोललं झालेलं आहे, म्हणून सिंह काय असणार आहे? उद्देश असणार आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्याला तुम्हाला गोल करायचे. त्यानंतर 19वा प्रश्न, समर्थला आज 10 रुपये दंड झाला. अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? दंड. 10 रुपये दंड झाला म्हणजे काय? शिक्षा. दंड या शब्दाचे 2 अर्थ आहेत. दंड म्हणजे शिक्षा, दुसरा अर्थ आहे बाहू, भुजा आणि काठी. म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे, कारण इथे दंड या शब्दाचा अर्थ काय आहे? शिक्षा. म्हणून 1 नंबरचाच पर्याय बरोबर असणार विद्यार्थ्यांना. ध्वन्यार्थाचे शब्द आहेत हे तुम्ही वाचन करायचे. त्यानंतर पहा 20वा प्रश्न, 5 सप्टेंबर रोजी आपण कोणाची जयंती साजरी करतो? 5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो. तर त्या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते. मग पहा कुठे त्यांचं नाव? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. महात्मा फुले जयंती येईल का? नाही. वल्लभभाई पटेल येणार नाही किंवा महात्मा गांधी देखील येणार नाही. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पुढीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? तर अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचे. बोर, चिक्कू, बोर, चिंच, चिकू की आंबा.
तर पहा, बोर या नामाचं अनेक वचन येतं बोरे, बोर बोरे. चिंचचं अनेक वचन चिंचा येतं. आंबाचं अनेक वचन आंबे होतं, परंतु चिक्कूचं अनेक वचन चिक्कूच असतं. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं आहे, कारण तेच असणारे अनेक वचनी रूप. ते एकवचन आहे का अनेक वचन आहे ते आपण सांगू शकत नाही. अनेक वचन आणि एकवचन रूप सारखंच आहे, म्हणून आपल्याला त्यालाच गोल करायचं आहे. त्यानंतर 22वा प्रश्न, खालीलपैकी शब्दातील नपुसकलिंगी शब्द ओळखून त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. नपुसकलिंगी नाम आपण कोणत्या सरांना ओळखतो? ते पहा, शाळाला आपण काय म्हणतो? ती शाळा असे म्हणतो, म्हणजे स्त्रीलिंग आहे. दप्तरला आपण काय म्हणतो? ते दप्तर म्हणतो, म्हणजे हेच नपुसकलिंग आहे. गोळाला आपण काय म्हणतो? तो गोळा. फळाला आपण काय म्हणतो? तो फळा. म्हणून आपल्या 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, जोड शब्दाचा राहिलेला भाग निवडून त्याचा पर्याय रंगवा. तर ते शब्द दिलेले आपल्याला जुलूम. पहा पर्याय, सुलूम, कचेरी, जबरदस्ती का मस्ती. जुलूम, जबरदस्ती. जुलूम सुलूम येईल का? नाही, जुलूम सुलूम येणार नाही. जुलूम कचेरी येणार नाही. जुलूम जबरदस्ती. तर हेच अगदी बरोबर आहे. जुलूम मस्ती पण येणार नाही. 3 नंबरचे पर्याय बरोबर असणार, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 24वा प्रश्न, रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे भरल्यास सर्व शब्द अर्थपूर्ण होतील. तर पहा, प्रत्येक पर्यायातील आपल्याला अक्षरे घेऊन इथे अर्थपूर्ण शब्द तयार होतात का पाहायचं आहे. मग पहा, पाडस हा अर्थपूर्ण शब्द होतो. सणस अर्थपूर्ण शब्द होतो का? नाही, म्हणून हे कॅन्सल होणार आहे. त्यानंतर पहा, काडस हा अर्थपूर्ण शब्द नाही आहे, म्हणून याला देखील आपल्याला कॅन्सल करायचं आहे. 3 नंबरचा पर्याय पहा, पहिला अक्षर आहे पाडस हो. त्यानंतर का इथे घ्यावं लागेल आपल्याला? कानस होतो अर्थपूर्ण शब्द. त्यानंतर स इथे लिहिल्यानंतर सरस हा देखील अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर भ जर इथे लिहिलं तर भकास हे देखील अर्थपूर्ण शब्द झालेलं आहे. आणि त्यानंतर फ इथे लिहिल्यानंतर फणस हे देखील अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. म्हणून आपल्या 3 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचे आहे. कारण पहा, सडस अर्थपूर्ण शब्द नसतो किंवा कानस असतो, भरस नसतं, म्हणून आपलं हे देखील कॅन्सल होणार आहे. 3 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 25वा प्रश्न, गोविंदाग्रज यांचे आडनाव काय? तर पहा, गोविंदाग्रज विचारलेलं आहे आपल्याला. गोविंदाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? रा ग गडकरी यांचं, म्हणजेच राम गणेश गडकरी यांचं. मग इथे आपल्याला त्यांचं आडनाव विचारलेलं आहे गडकरी, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे विद्यार्थ्यांना. अशा प्रकारे मराठीचे प्रश्न इथे संपलेले. तर आता पाहूयात विभाग 2 गणिताचे प्रश्न. 50 प्रश्न 100 गुणासाठी होते. तर आता पाहूयात आपण 26वा प्रश्न, 429 संख्येतील 4 व 9 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 4 आणि 9 म्हणलेलं आहे. 4 शतकामध्ये त्याची स्थानिक किंमत 400 असणार आहे. 9 एककामध्ये त्याची स्थानिक किंमत 9च असणार आहे, म्हणजे 409 हे त्यांची बेरीज असणार आहे. 1-2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर 27वा प्रश्न, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 3 अंकी लहानात लहान संख्या यातील फरक. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 99. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 100. 100मधून 99 गेली किती राहिले? 1. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 28वा प्रश्न, तर पहा, या संख्या दिल्यात आपल्याला. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या सर्वात शेवटी येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल? तर पहा, आधी आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 902. त्यानंतर येणारे 807. त्यानंतर 513 येईल. त्यानंतर 403 आणि त्यानंतर 199. आता पुढे कसं सांगितलं आपल्याला? सर्वात शेवटी येणाऱ्या संख्येतील सर्वात शेवटी येणारी संख्या कोणती आहे? 199. अंकांची बेरीज किती येईल? अंकांची बेरीज म्हणलेलं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? फक्त 199 मधील अंक जे आहेत यांची बेरीज करायची. 9 2 18 आणि 19. बेरीज किती आलेली? 19. मग पहा, 19 दिलेले 1 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा, 11/10 या अपूर्णांकातील छेद व अंश अनुक्रमे कोणते? छेद व अंश, मग छेद आहे 10 आणि अंश आहे 11. 10 9 कुठे दिलं? तर पहा, 10 11 असं कुठं लिहिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांना. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, आकृतीतील रेखांकित नसलेले भाग, नसलेले म्हणलेले आहे, कोणता अपूर्णांक दर्शवितात? नसलेले किती आहेत? 1 2 3 4. 4 आहेत एकूण. कितीपैकी? 6 पैकी, म्हणजे 6 पैकी 4. मग पाहायचं छोटं रूप काय? तर बे 2 4 बेत्रिक 6 2/3. मग पहा, 4/6 किंवा 2/3 दिलेले का? हो, 4/6 दिलेले, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं विद्यार्थ्यांनो. नसेल दिलं तर आपल्याला छोटं रूप काढून पाहायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, ही संख्या देवनागरी लिपीत कशी लिहावी? तर पहा, ही रोमन संख्या आहे. x म्हणजे 10 10 20 आणि IV म्हणजे 4 20 आणि 24. 24 ही संख्या आहे. देवनागरी लिपी म्हणलेलं आहे, म्हणजे मराठी अंक 24. अशा प्रकारे आपण लिहू. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, शाळा 9:30ला सुरू झाली व 1 तास 50 मिनिटांनी पहिला तास संपेल तर दुसरा तास किती वाजता सुरू होईल?
तर 9:30ला शाळा सुरू झालेली आहे. मग 9:30 ते 10:30 हा 1 तास झालेला आहे. 9:30 ते 10:30 मग वरचे 45 मिनिटे. आणखी वर किती आहेत? 45 मिनिटे. 45 मिनिटे आपल्याला काय करावं लागेल? पुढे घ्यावं लागेल. मग पहा, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटांनी 11 वाजणार आहेत. 30 मिनिटांनी 11 वाजणार आहेत. मग आणि पुढे पुन्हा 15 मिनिट राहिलेत. म्हणजेच 11:15ला दुसरा तास सुरू होणार आहे. म्हणजे 11:15ला 11 वाजून 15 मिनिटे. मग पहा कुठे दिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला गोल करायचे विद्यार्थ्यांना. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 36. पुढील आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत? तर पहा या आकृतीतील रेषाखंड आपल्याला सांगायचं आहे. मग पहा किती आहेत? मोजेत आपण. 1 2 3 4 5 6 7. 7 कुठे दिलेले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर 34वा प्रश्न 1 ते 15 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 15 मध्ये किती मूळ संख्या येतात? पहा 2 येतं, 3 येतं, 5 येतं, त्यानंतर 7 पण येतं आणि त्यानंतर 11 आणि 13. 15पर्यंत म्हणलेलं आहे म्हणून इथपर्यंतच आपल्याला घ्यायचं आहे. मग पहा आता यांची बेरीज आपल्याला करायची आहे. मग पहा 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, त्यानंतर 10 आणि तर पहा या तिघांची बेरीज 10 आलेली आहे. त्यानंतर 13 आणि 7 यांची बेरीज किती होणार आहे? 20. 10 आणि 20 म्हणून 30 झाले आणि 30 आणि 11 41. तर अशा प्रकारे 41 असणारे बरोबर उत्तर 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 135 मिनिटाचे एकूण तास किती? 135 मिनिट दिलेले आपल्याला. एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. मग 60 आणि 60 म्हणून किती झाले? 120. 120 मिनिटे म्हणजेच 2 तास. 120 याच्यातून वजा केलं तर किती राहतात? पहा 15 मिनिटे. म्हणजेच 2 तास 15 मिनिटे होणार आहे. मग पहा 2 तास 15 मिनिटे कुठे दिले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 9/5 या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल? 9/5 असं करू. मग पहा 9/5 3 नंबरच्या पर्यायामध्ये दिले. त्यालाच गोल करायचं होतं तुम्हाला. त्यानंतर पदावलीवर आधारित प्रश्न होता 11 × 0 + 5 बरोबर किती? 11 × 0 यांचं उत्तर 0 येणार आहे. पुन्हा पुढे अधिक 5 दिलेलं आहे. ते आपल्याला विसरायचं नाही होतं. 0 + 5 किती येणार आहे? उत्तर 5च येणार आहे. मग पहा 5 कुठे दिलेलं आहे? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. ते असणार आहे बरोबर उत्तर. त्यानंतर 38वा प्रश्न 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 1 ते 100 मध्ये असणारी सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97. 91 ते 100 मध्ये ती एकच मूळ संख्या येते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आणि 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. तर आता पाहूयात पुढील प्रश्न. तर पहा ही विस्तारित मांडणी दिली आहे आणि यापैकी तयार होणारी खालील संख्या कोणती म्हणलेली आहे. तर या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती असं विचारलं आहे. मग 3580 असणार आहे. 3 5 8 0 कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर 40वा प्रश्न 64 वजा इथे चौकोन दिलेलं आहे बरोबर 58. तर या चौकटाची आपल्याला संख्या काढायची. मग आता असं काय करायचं? तर आपल्याला 64 मधून उत्तरच वजा करायचे. आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर पहा 14तून किती गेले? 8 गेले. किती राहतात? 6 राहतात. हातचा 1 होणार आहे 0. म्हणजे किती येणार उत्तर? 6. 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न खालील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या कोणती? 2 3 5 7 11 13. पहा ही मूळ संख्यांची सिरीज आहे. 13 नंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे? 17. म्हणून 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 125 अधिक 150. 150 म्हणजेच किती? 150. मग पहा बेरीज काय येणार आहे? 5 आणि 7 आणि इथे 2 होणार आहे. मग 275 उत्तर आलेलं आहे. 275ला आपण काय म्हणतो? 250. मग पहा बरोबर कुठे 1 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला गोल करायचे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 3 5 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या व तेच अंक वापरून तयार होणारी लहानात लहान 3 अंकी संख्या यांची बेरीज किती? मोठ्यात मोठी कोणती तयार होणार आहे? 5 4 3. लहानात लहान 3 4 5 आणि यांची बेरीज फक्त बेरीज करायची आहे. 5 आणि 3 8, 4 आणि 4 8 आणि 8 888. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यालाच गोल करायचं आहे. पुढील प्रश्न 44वा 270 रुपयात 2 रुपये व 1 रुपयाची समान नाणी घेतल्यास 1 रुपयाची किती नाणी येतील? 2 आणि 1 रुपये यात फक्त दोघांची बेरीज करायची. तर पाहू द्या ना, अशा प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे? कोणते कोणते नोट दिले आपल्याला त्या दोघांची बेरीज करायची. 2 रुपये आणि 1 रुपयाची किती नाणी झाले? 3 रुपये झाले. मग 270ला आपल्याला काय करायचं? 3 भागायचं आहे. मग 3 9 27 0 0. मग किती आलं उत्तर? 90. म्हणजेच 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तेच असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. कारण पहा 90 रुपयाचे 2 रुपये म्हणजे
तर पहा 2 रुपयाचे 90 नाणी किती होणार आहेत? 180 आणि 1 रुपयाचे 90 नाणी 90. अशा प्रकारे 270च होणार आहेत. हे आपल्याला समजून घ्यायचं आणि ही त्याची सिंपल ट्रिक आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 45वा प्रश्न, खालपैकी चुकीची जोडी कोणती? तर पहा रेषाखंडाची आकृती दिली आहे, रेषाखंड लिहिलं आहे, हे बरोबर आहे. कोनची आकृती कोण लिहिलं हे देखील बरोबर आहे. रेषा लिहिलेलं आहे, हे देखील अगदी बरोबर आहे. परंतु पहा इथे हे किरणची आकृती आहे, परंतु इथे रेषाखंड नाव लिहिलं आहे, म्हणून हे चुकीचं आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे, कारण तुम्हाला चुकीची जोडी विचारली होती, म्हणून 4 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. म्हणून प्रश्न नीट वाचायचे का जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. 46वा प्रश्न, 500 अधिक 80. तर पहा इथे चौकट दिलेलं आहे, 80 अधिक 500. मग हे दोन्हीचं बेरीज काय येणार आहे? सारखेच येणार आहे, म्हणून इथे आपल्याला इज इक्वल टूचं साईन करायचं आहे. 2 नंबरचं पर्याय बरोबर आहे. 47वा प्रश्न, खालपैकी कोणते माप सर्वात कमी आहे? 7 मीटर, 70 सेमी, 1 मीटर का 600 सेमी? सर्वात कमी आहे म्हणलेलं आहे, आपल्याला आकड्याकडे जायचं नाही आहे. तर पहा हे मीटर म्हणलेलं आहे, 7 मीटर, 1 मीटर. सर्वात मोठा आहे काय? 7 मीटर. 600 सेमी, 1 मीटर म्हणजे किती असतं? 100 सेमी. 600 सेमी म्हणजे 6 मीटर होणार आहे. मग 70 सेमी हे सर्वात लहान आहे त्यापेक्षाही, म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे विद्यार्थ्यांनो. आकडे बघायचे आहेत आपल्याला, युनिट्स म्हणजे एकक देखील नीट पाहायचे आहेत. त्यानंतर 45वा प्रश्न, तर पहा 10 रुपये. तर पहा काय दिलं आहे? 10 गुणिले 5 रुपये म्हणजेच किती होणार आहे? 50 रुपये. अधिक 20 गुणिले 2 रुपये, 20 दोन्ही 40 रुपये होणार आहे. अधिक 30 गुणिले 1 रुपये म्हणजे 30 रुपये. मग एकूण किती झाले? तर पहा 5 आणि 4 9, 10 11 12, 120 रुपये होणार आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 49वा प्रश्न, 9 लिटर दूध होण्यासाठी 250 मिली मापाची किती मापे दूध टाकावे लागेल? तर पहा 250 मिलीचं माप आहे. मग पहा 1 लिटर म्हणजे आपल्याला माहिती आहे 1000 मिली असतं. 1000 मिली. मग 1000 मिलीमध्ये आपल्याला पाहायचं आहे आधी 250चं माप आहे आपल्याकडे. 25 एका 25, 25 एक 100 म्हणजेच 1 लिटर दूध होण्यासाठी 4 वेळा आपल्याला त्या मापानं मोजावं लागेल, तर 1 लिटर होणार आहे. मग अशा प्रकारे 9 लिटर होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 9 गुणिले 4, 9 चोक 36 मापे दूध आपल्याला मोजावे लागेल, टाकावं लागेल 9 लिटर होण्यासाठी. 36 पाकुडे दिलेले 3 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, खालपैकी सममित आकृती ओळखा. सममित म्हणलेलं आहे आपल्याला. तर पहा म्हणजे 3 पर्याय हे असममित आणि एकच सममित असणार आहे. तर पहा हे सममित होणार आहे का? नाही. हे देखील सममित होणार नाही, हे देखील होणार नाही. 4 नंबरची आकृती अगदी सममित आहे, म्हणून तुम्हाला त्यालाच गोल करायचं आहे. 4 नंबरचं उत्तर हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, मोहनरावांनी आपल्या जमिनीपैकी 3/11 भागात मका, 7/11 भागात ज्वारी व उरलेल्या जमिनीत बाजरी पेरली, तर त्यांनी बाजरी किती भागात पेरली? तर पहा असे प्रश्न अगदी सोपे असतात. एकूण त्यांनी आपल्या जमिनीचे, तर पहा ते जे काही अपूर्णांक आपल्याला दिले याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. 3/11 भागात मका म्हणजेच पहा मोहनरावाने आपल्या जमिनीचे एकूण 11 भाग केलेत. 11 भागापैकी 3 भागामध्ये मका पेरले आणि 11 भागापैकी 7 भागामध्ये ज्वारी पेरलेली आणि उरलेल्या भागात बाजरी पेरली असं सांगितलं आपल्याला. मग 7 आणि 3 यांची बेरीज किती होते? 7 आणि 3 बरोबर 10 भाग. म्हणजे ज्वारी आणि मका मिळून 10 भाग हे त्यांच्या जमिनीचे संपलेले आहेत. शिल्लक किती राहिले? एकच, कारण 11तून 10 गेले, किती राहिलं? 1. आणि या उरलेल्या एवढ्या भागामध्ये त्यांनी काय पेरलेले? बाजरी. किती भागात बाजरी पेरली? 11 पैकी 1 भागात. म्हणजेच आपल्याला 1/11 हे पर्याय निवडायचे. 1/11 कुठे दिले? 3 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचे होते. अगदी सोपा प्रश्न होता हा. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, आकृतीबंध पूर्ण करा. तर पहा हा ॲरो गेलेला आहे उत्तरेकडे, त्यानंतर पुन्हा एक पूर्वेकडे आलेले, पूर्वेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून पुन्हा पश्चिमेकडे, पुन्हा उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. म्हणजे अशा प्रकारे इथे ॲरो यायला हवं. पहा 1 नंबरचंच पर्याय बरोबर आहे. दिशावरून हे आपण उत्तर शोधू शकतो. त्यानंतर 53वा प्रश्न, तर पहा इथे अपूर्णांक दिलेले आहेत, यामध्ये समछेद अपूर्णांक किती आहेत? समछेद म्हणजे ज्यांचा छेद समान आहे असा. तर पहा हे 1 2 3 3 अपूर्णांक हे असे आहेत की ज्यांचा छेद समान आहे, म्हणून 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. पहा पुढे प्रश्न, 4:15 वाजता मिनिट काटा कितीवर असेल? 4:15 म्हणलेले म्हणजेच काय? 4:15. मग पहा 15 मिनिटे कुठे आल्यानंतर होणार आहे? 3वर आल्यानंतर. मिनिट काटा ज्यावेळेस 3वर असेल त्यावेळेस 15 मिनिटे पूर्ण होणार आहे. 3 15. मग 4 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, चौरसाचे सर्व कोण काटकोन असतात? सोपा प्रश्न होता हा. 56वा प्रश्न, सोबतच्या घड्याळात किती वाजलेत? पहा घड्याळामध्ये किती वाजलेत? 8:45. 2 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, गटातनं बसणारा महिना कोणता? डिसेंबर, मे, जून का मार्च?
जून, कारण यामध्ये 30 दिवस असतात. मार्च, मे आणि डिसेंबरमध्ये 31 दिवस असतात विद्यार्थ्यांनो. म्हणून आपल्याला 30 आणि 31 दिवसाचे महिने हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. त्यानंतर 58 प्रश्न, एका पेटीत 74 आंबे, तर अशा 5 पेट्यात मिळून किती आंबे? 74 गुणिले 5 करायचे. 4 पंचे 20ला 0 हातचा 2 4 5 7 35 आणि 2 37 370. एकूण किती आंबे झाले? 370. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गुल करायचं आहे. त्यानंतर 59वा प्रश्न, गुण्य गुणिले गुणक बरोबर 0, तर खालीलपैकी कोणते विधान चूक असेल म्हणलेलं आहे. गुण्य बरोबर 0 अगदी बरोबर आहे. अशा गुण्य 0 असेल किंवा गुणक 0 असेल तर उत्तर 0 येऊ शकतं. गुणक 0 हे देखील बरोबर आहे. गुण्य आणि गुणक दोन्ही 0 असतील तर हो, हे देखील विधान अगदी सुटेबल होणार आहे. गुण्य आणि गुणक दोन्ही 0 नाहीत म्हणलेलं आहे, हे चुकीचं होणार आहे, कारण ही विधान इथे सूट होणार नाही. उत्तर 0 येण्यासाठी एकतर गुण्य किंवा गुणक किंवा दोन्हीही 0 असायला हवं, तरच उत्तर 0 येतं. त्यानंतर पहा 60वा प्रश्न, 15च्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या विभागाची बेरीज किती? तर पहा, कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक ती संख्या स्वतः असते. अशा प्रकारे दोघांची बेरीज येणार आहे 16. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 16वा प्रश्न, त्यानंतर पहा 61वा प्रश्न, 3.25 शतक अधिक 1.5 शतक. 3.25 शतक, पावणे म्हणलं तर आपलं 75 हे आकडा लक्षात ठेवायचं आहे. आणि 3 शतक म्हणजे 3 शतकाला पावभाग उणे आहे, म्हणजे इथे 275 आपल्याला घ्यायचं आहे. अधिक 1.5 शतक म्हणजेच किती? 150 बरोबर किती? 5 7 आणि 5 12ला 2, पुन्हा हातचा 1 किती येणार आहे? 2 आणि 1 3 आणि 1 4, म्हणजेच किती होणार आहे? 425. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 62वा प्रश्न, खालीलपैकी चुकीची तारीख कोणती? 29/2/1966. तर पहा 66 वर्ष दिलेलं आहे. हा लीप आहे का पाहायचं आपल्याला, कारण लीप वर्षामध्येच फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात? 29 दिवस असतात. मग 66ला 4ने पूर्ण भाग जातो का? 4 1 4, 2 राहतात नाही, म्हणजेच हीच तारीख चुकीची आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 31/3 जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये 31 दिवस असतात, बरोबर आहे. 29/2/2012 पहा, हा लीप वर्ष आहे म्हणून इथे 29 दिवस येणार आहेत त्या फेब्रुवारीमध्ये. 29/2/2008 हा देखील लीप वर्ष आहे म्हणून हे देखील तारीख बरोबर आहे. ही बरोबर आहे, ही देखील बरोबर आहे. चुकीची तारीख आहे 1 नंबरच्या पर्यायातील, त्यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. तर हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. 63वा प्रश्न, एका वर्षी शिक्षक दिन रविवारी होता तर त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या वारी असेल? तर पहा, आपल्याला जर शिक्षक दिनाचा वार दिला आणि त्याच वर्षातील बालदिन विचारला तर आपल्याला त्याच दिवसाला गोल करायचं, रविवारच असणार आहे. 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं, त्यालाच हेच असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. तर पहा, ही ट्रिक लक्षात ठेवायची तुम्हाला. शिदी म्हणजेच शिक्षक दिन, बादी म्हणजेच बालदिन, स्वादी म्हणजेच स्वातंत्र्य दिन, हे तिन्ही तारखांचे दिवस हे सारखेच असतात विद्यार्थ्यांनो. आणखीन एक तारीख आहे, ती आहे ऑगस्टमधली स्वातंत्र्य दिन आणि 1 तारखेचा दिन म्हणजेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी म्हणजेच लोटी. तर हे 4ही तारखांचे दिवस हे सारख्या वर्षामध्ये सारखेच येतात विद्यार्थ्यांनो, हे देखील ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर पाहूयात पुढले प्रश्न. 169 ही संख्या 3 वेळा घेऊन बेरीज केल्यास मिळणाऱ्या उत्तराच्या शतकस्थानी कोणता अंक असेल? 3 वेळा बेरीज करायची म्हणजेच काय करायचं? त्याला 3ने गुणायचं आहे. 3 9 27ला 7 हातचा 2, 3 9 15, 3 संग 18, 19 20, 20 म्हणजे 0 हातचा 2 येणार आहे. 3 आणि 1 3 1 3 आणि अधिक 2 5, 507. आपल्याला विचारलेलं शतकस्थानी, मग शतकस्थानी पहा कोणता अंक आहे? 5, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पाव म्हणजे 6 तर पूर्ण म्हणजे किती? पाव म्हणजे 6 आहे, मग पूर्ण म्हणजे किती करण्यासाठी आपल्याला 4ने गुणावं लागेल. 24 असणार आहे याचं बरोबर उत्तर. 2 नंबरचं पर्यायाला गोल करायचं होतं. प्रश्न, एका हौदात 6 लिटर 750 मिली पाणी होते, त्यामध्ये 5 लिटर 250 मिली पाणी टाकले असता तर हौद पूर्ण भरतो, तर हौदात एकूण किती पाणी मावते? ह्या दोघांची बेरीज करायची तुम्हाला. तर पहा, हा आहे 750 आणि 250 यांचं मिळून 1 लिटर होणार आहे विद्यार्थ्यांनो, कारण दोघांचं मिळून 1000 मिली होणार आहे आणि 1000 मिली म्हणजे 1 लिटर आणि 6 आणि 5 11 आणि हे 12, मध्ये हौदाची एकूण कॅपॅसिटी किती आहे? 12 लिटर. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, सोबतच्या आकृतीला किती कडा आहेत? पहा, ही आकृती आहे इष्टिकाचितीची, मग इष्टिकाचितीला कडा किती असतात? 8 का 12? 12. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं. कोपरे 8 असतात, पृष्ठ 6 असतात आणि कडा 12 असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, खालील संख्यामध्ये 3 निशेष भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? 3ची कसोटी आपल्याला इथे वापरायची आहे.
मग 3ची कसोटी काय, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भागत असेल तर त्या संख्येला देखील 3ने पूर्ण भाग. बेरीज करून आपल्याला पाहायचं आहे. 3 आणि 1 4 म्हणजे इथे जाणार नाही. 5 आणि 3 8 आणि 3 11 इथे जाणार नाही. 7 आणि 2 9 पहा इथे जाईल. त्यानंतर 12 13 14 15 इथे देखील भाग जाणार आहे. इथे भाग जाणार नाही. म्हणजे पहा एकूण किती संख्या झाले, 1 2 3 4. 4 संख्यांना 3ने भाग जाणार आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 69वा प्रश्न, 6 तास 47 मिनिटे बरोबर किती मिनिटे. एका तासामध्ये किती मिनिटे असतात, एका तासामध्ये 60 मिनिटे. 60 गुणिले आता आपल्याला 6 करायचे. 6 आहे 36 म्हणजे 360 मिनिटे 6 तास झाले. आणि वर 47 मिनिट दिले, मग 7 0 हातचा 407 मिनिटे होणार. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं. अशा प्रकारे ही बेरीज करून उत्तर काढायचं होतं. अगदी सोपा प्रश्न होता हा. त्यानंतर पुढील प्रश्न, 3 बाजू बंद असलेल्या आकृतीला किती कोण असतात म्हणलेलं आहे. 3 बाजू असलेल्या बंद आकृतीला, 3 बाजू असलेली बंद आकृती कोणती, त्रिकोण. त्रिकोणाला किती कोण असतात, 3 कोण. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 71वा, खालीलपैकी सर्वात मोठी रेषा कोणती. मोठी रेषा म्हणलेलं आहे आपल्याला. मग पहा ही रेषा आहे, ही आकृती रेषेची, ही किरणची आकृती आहे. रेषेची लांबी अमर्याद असते. तर पहा मोठी रेषा म्हणलेलं आहे, रेषेची लांबी अमर्याद तर असतेच, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचा आहे. कारण रेषा दोन्हीकडून अमर्याद असते विद्यार्थ्यांना. 72वा प्रश्न, एका बिस्किट पुड्याचे वजन 400 ग्रॅम भरले तर अशा 12 बिस्किट पुड्यांचे वजन किती किलोग्रॅम भरेल. 400 गुणिले आपल्याला काय करायचं आहे, फक्त 12. 12 चोक 48, 4800 म्हणजेच 4.8 किलोग्रॅम बसेल. 4.8 कुठे दिलेलं आहे, 3 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला गोल करायचे विद्यार्थ्यांना. 73वा प्रश्न, क अधिक 27 बरोबर 60 तर क बरोबर किती. मग 60 वजा 27 केलं तर आपल्याला क ची किंमत भेटणार आहे. 10तून 7 गेले 3 हातचा 1, 6तून 3 गेले 3 राहिले, म्हणजे क ची किंमत किती असणार आहे, 33. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 465 ही संख्या 3 वेळा घेऊन बेरीज केल्यास उत्तराच्या दशक स्थानी कोणता अंक येईल. 465 3 वेळा बेरीज म्हणजे 3 गुणायचं आहे. मग पहा गुणिले 3, 3 5 15ला 5 हातचा 1, 3 5 15, 3 सांग 18, 18ने किती होतं, 19ला 9 हातचा 1 होणार आहे. 3 चौक 12 13. आपल्याला म्हणलेलं दशकस्थानी, तर मग दशकस्थानी कोण आहे, 9. 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, इथे 75वा प्रश्न, पुढील चित्राचे निरीक्षण करून योग्य उत्तराचा पर्याय निवडा. मग पहा इथे आपल्याला सांगितलं आहे, माहिती दिली आहे. आंब्यांची संख्या दिनेश, अतुल, परेश आणि अजय. अतुलजवळ परेशपेक्षा किती आंबे जास्त आहेत. अतुलचे आंबे पहा मोजू येतात, 1 2 3 4 6 7 8 9 10, 10 आणि परेश 1 2 3 5 6 7 7. तर पहा अतुलजवळ परेशपेक्षा किती जास्त आहेत आंबे, 3. म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ATSC इयत्ता तिसरी याचं मराठी व गणिताचं पेपर सोल्युशन पाहिलं. तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचं सोल्युशन पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथे मिळत राहतील. धन्यवाद.